नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता अतिशय महत्त्वाची माहिती, जबरदस्त माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशाच्या संदर्भात जबरदस्त अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे, ती म्हणजे तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये येणार आहेत. आता तुम्ही बिंदास्त व्हा. तुम्हाला जे 3000 रुपये येणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी ही काही महत्त्वाची माहिती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पहा. नवीन अपडेट आलेले आहे, तर ही नवीन माहिती काय महत्त्वाची आहे पहा. 3000 रुपये आता येणार आहे. मे व जूनचा हप्ता वाटप आणि जूनचा जो हप्ता आहे तर त्या हप्त्याचे पैसे वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, महिलांवर कारवाई पण होणार आहे. तर कोणत्या महिलांवर कारवाई होणार आहे, कशा संदर्भाची कारवाई आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट पाहायला मिळणार आहे आणि महिलांवर कारवाई पण होणार आहे. आता कोणत्या महिला आहेत की ज्यांच्यावर कारवाई होणार आहे ते पण आपण लगेच या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना विनंती करते, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या व बारीक अपडेटसुद्धा अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक असतील त्यांना पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. तर आपण लगेच बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सगळं काही समजून सांगणार आहे. जेवढ्या काही अपडेट आलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगते. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर लगेच आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळं काही जे आहे ते समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, नवीन अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो, कुठल्याही भागात गेलो, महाराष्ट्राच्या तुम्ही नागपूर भागात जा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, सातारा, सांगली किंवा सोलापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, इकडे अशा वेगवेगळ्या या ठिकाणी जर तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. कारण लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झालेली आहे आणि त्यामुळे महिला भगिनींना दर महिन्याला 1500 रुपये येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आता या योजनेची जी सुरुवात आहे ती गेल्या वर्षी झालेली होती. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात केली. म्हणजेच काय, तर सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू केली होती आणि आता नंतर आपल्याकडे ती या ठिकाणी लागू करण्यात आली आहे. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे जेव्हा योजना लागू झाली त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. आता सध्या आपण जर पाहिलं तर विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आता पुढची जबरदस्त माहिती बघा, तर या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना एकूण 10 हप्ते देण्यात आले आहेत. 10 हप्त्यांचे पैसे म्हणजेच 15000 रुपये तुम्हाला आलेले आहेत, बरोबर आहे ना. आणि 11वा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली. आज जर तुमचा हप्ता जमा झाला नाही तर तुम्हाला सरळ जूनमध्ये पैसे मिळणार आहेत. आता जूनमध्ये पैसे मिळतील म्हणजेच काय, तर तुम्हाला 3000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येतील. आता कसे ते पण मी तुम्हाला सांगते. हे तर तुम्हाला समजतं की हप्ता येणार आहे, 3000 रुपये येतील हे तुम्हाला समजून सांगणार आहे. तेच सोबतच महिलांवर कारवाई होणार आहे. आता कोणत्या महिला आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या महिला ज्यांच्यावर कारवाई होणार आहे ते पण अतिशय महत्त्वाची माहिती आहे, म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. 2 आणि 3 मे 2025 रोजी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो मिळाला होता. एप्रिलचा लाभ तुम्हाला मे मध्ये मिळाला होता. 2 मे पासून पैसे सुरू झाले. या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आता मे महिना संपलेला आहे तरीही कोणाच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. आता जून महिना त्या ठिकाणी सुरू झाला. यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय.
खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी मे महिन्याच्या हप्त्याच्या फाईलवर सही केली असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं होतं, मी 4,500 कोटींच्या फाईलवर सही केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना मेचा हप्ता मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच पद्धतीची अपडेट पण आपल्याला पाहायला मिळते बघा. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या मे हप्त्याच्या फाईलवर मी सही केली असल्याचं विधान केलं होतं. यामुळे मे महिन्याचा हप्ता महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर आता मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तरी देखील पैसे जर आज आले नाही तर ते पैसे जून मध्येच त्या ठिकाणी येणार आहेत. तर यामुळे मे महिन्याचा हप्ता पुढील महिन्यातच मिळणार अशी ही चर्चा सुरू झालेली आहे. जवळपास निश्चितच आहे, जर आज पैसे आले नाही तर पुढच्या महिन्यातच तुम्हाला म्हणजेच जून मध्ये हे पैसे या ठिकाणी येणार आहेत. पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाऊ शकतात असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर तुम्हाला आता पैसे आले नाही तर त्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, 1,500 रुपये दिले जातील आणि जर पैसे जून मध्ये आले तर तुम्हाला त्याचा फायदा काय होईल, 3,000 रुपये तुम्हाला एकत्र मिळतील. म्हणजे पुढील महिन्यात मे आणि जून या 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असे म्हटले जात आहे. तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये. यामुळे सरकारकडून नेमका काय निर्णय होतोय हे पाहणं देखील उत्सुकतेचं राहणार आहे. कशी आहे लाडकी बहीण योजना? तर लाडकी बहीण योजना सर्वांना माहिती आहे 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना असते. यामध्ये तुमचं उत्पन्न मग 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तुमच्या घरात 4 चाकी वाहन नको, ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन, मग 4 व्हीलर नको किंवा ट्रक वगैरे असेल तर ते नसायला पाहिजे. त्यासोबतच तुमच्या घरात कोणी नोकरीला नसायला पाहिजे. त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे. आता आपण त्याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. काही महिलांवर त्या ठिकाणी कारवाई होणार आहे. कशा संदर्भाची कारवाई, संपूर्ण माहिती आपण लगेच पाहूया. नवीन अपडेट तर बघा पुढे पाहू शकता. शासनाच्या वतीने थेट कारवाई. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही हे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद असतानाही अनेक शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियम झुगारून या योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलेलं आहे. वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून थेट पैसे उचललेले आहेत. ही गंभीर बाब असून आता शासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पाहू शकता काय म्हटलेलं आहे तर शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद होतं की शासकीय महिला कर्मचारी जे आहेत त्यांनी लाभ घ्यायचा नाही, परंतु नियम मोडून या योजनेचा लाभ घेतल्याच उघडकीस आलेला आहे आणि ही गंभीर बाब असून यावर शासनाने आता कारवाईची प्रक्रिया सुरू केलेली आहे. शासन करणार वसुली. बघा आता ज्या 2,652 कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेले आहेत त्यांच्याकडून आता या रकमेची 3,58,00,000 रुपये वसुली करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाला त्याबाबतचा जो काही आदेश आहे तो आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर बघा जवळपास जर आपण रक्कम पाहिली तर 3,58,00,000 रुपये रक्कम आहे. रक्कम खूप मोठी आहे आणि त्यामुळे ती वसूल केली जाऊ शकते. कारण नियमात तुम्ही नाहीये तरी देखील तुम्ही जर लाभ घेत असाल तर ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे त्या महिलांकडून या ठिकाणी वसुली केली जाऊ शकते. तर आता अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. आत्ताच आपण काय पाहिलं तर मे प्लस जून हे दोघं हप्ते तुम्हाला एकत्र येऊ शकतात. जर मेचा हप्ता आज आला नाही तर सोबतच बघा ज्या महिला भगिनी ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे तरी देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून आता वसुली केली जाणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि कारवाई पण त्या ठिकाणी होऊ शकते. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.